बंदूक दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यायालयानं कराडच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये दाखल केलेला एसआयटीचा अर्ज मंजूर केलाय। उद्या तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणी होणार आहे। नाशिकमधील भोंदूबाबा खरातला जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आरोपी अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केलं जाणार आहे। तर न्यायालयानं खरातच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये दाखल केलेला एसआयटीचा अर्ज मंजूर केलाय। उद्या तिसऱ्या गुन्ह्याबाबत सुनावणी होणार आहे। तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीसाठी एसआयटी युक्तिवाद करणार आहे। 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता त्यामध्ये त्याच्या पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाच्या एमसीआर त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला पोलीस कस्टडी आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। थँक्यू व्हेरी मच। अर्ज मंजूर झाला? हो, अर्ज मंजूर झाला। आज कोर्टात काय झालं यावर एक नजर टाकूया। भोंदू खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं। न्यायमूर्ती श्रीमती BN इचपुराणींच्या कोर्टात सुनावणी झाली। तुझं नाव काय? न्यायाधीशांनी आरोपीला नाव विचारलं। कोर्टात खरातनं दोन्ही हात जोडून आपलं नाव सांगितलं। आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।